नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 34 साइज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत, तेही अगदी कपड्यावरती, डायरेक्ट कपड्यावरती। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्ण उंची 14.5 प्लस 1 इंच असं 15.5 इंच, 15.5 इंचावरती लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला इथे शोल्डर आणि मुंडा शोल्डर आणि गळा रुंदी टाकायची। शोल्डर आहे 5 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच। शोल्डर वरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 5.5 इंच। या मुंड्यावरतीच अशी आडवी लाईन आखून मुंड्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। तयार छाती घेर आहे 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। तर मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। आता पाठीमागचा गळा हा आपल्याला जसा हा आहे त्याचप्रमाणे ठेवायचा आहे। हे बघा, आता तुम्ही गळा मोजला नाही तरी पण असं खाली 1.5 इंच सोडायचा आहे आणि वरती 1.5 इंच सोडून जो काही वरचा आहे तो आपला इथे गळा होणार आहे। तर आता इथे किती इंच गळा झालेला आहे ते बघूया आपण। 11.5 इंच हा गळ्याची उंची झालेली आहे। तिथं असा चौकोन आखून घ्यायचा आहे 2.5 इंचाचा। आता इथे तुम्ही गळ्याला कोणताही आकार देऊ शकता। इथे आपण असा त्रिकोण गळा टाकत आहोत। हे बघा, असा जसा हा बॅक साइड टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायची आणि यावरूनच आपल्याला फ्रंट साइड टाकायची आहे। आपण इथे डायरेक्ट कपड्यावरती कटोरी काढणार आहोत, त्यामुळं हे बघा, हे असं बॅक साइड जी आहे ती जशी आहे तशी आखून घ्यायची आहे। पुढील भागामध्ये 1/2 इंच उंची वाढवायची। हे बघा, हा इथे जसा आहे तसा आखलेला भाग आहे आणि त्याच्या पुढे 1/2 इंच पूर्ण उंचीमध्ये 1/2 इंच अजून ॲड केलेले पुढील भागामध्ये। आता पुढील गळा जो आहे तो अगोदर टाकून घ्यायचा आहे। गळा रुंदी 2.25, जेवढी मागे टाकली होती तेवढीच टाकायची आहे आणि गळ्याची पूर्ण उंची ही 6.5 इंच आहे। तयार उंची ही 6 इंच आहे, त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन म्हणून आपण 6.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याला पुढे गोल आकार द्यायचा आहे। आता त्याच पद्धतीने मुंडाही आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर मुंडा 5.5 इंच होता, तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आणि बॅक मुंड्यामध्ये आणि फ्रंट मुंड्यामध्ये 1/2 इंच अंतर असलं पाहिजे। त्यासाठी इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून आपल्याला व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची आहे। क्रॉस पट्टी बटन पट्टीकडे 3.5 इंच आणि इकडे साईडला 2.5 इंच, 2.5 इंच घेऊन असं व्यवस्थित आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे। आता मेन म्हणजे आपल्याला छोटा कटोरी काढायचा आहे। तर छोटा कटोरी इथे कोपऱ्यातून इथे 2.25 इंच अंतर घ्यायचं आहे। तिथून सरळ लाईन आखून घ्यायची आणि
त्यानंतर असं गळ्याच्या बाजूने गोल आकार येईल अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे आणि इथे 1.5 ते 1 इंचावरती आणून जोडायचा आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला छोटा कटोरी मिळालेला आहे। यावरूनच आता आपल्याला मोठा कटोरी काढायचा आहे। आता हे जसं आखलेलं आहे त्या तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हा जो कटोरी आहे त्यावरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय करायचं आहे, हा जसा आहे तसा कटोरी आखून घ्यायचा आहे। असा तुम्ही इथे टाचण्या पिन वगैरे लावू नये ना, असं आखून घ्यायचं आहे। त्यानंतर हा बाजूला काढून त्याच्यानंतर हा आपल्याला कटोरी वाढवायचा आहे। तर कटोरी वाढवायचा कसा, इकडे बटनपट्टीकडे 1 इंच, हे बघा इकडे बटनपट्टीकडे 1 इंच, साईडला इकडे 1.5 इंच आणि इकडे गळ्याच्या बाजूला वरती अर्धा इंच, पाव ते अर्धा इंच आणि असं इथं 1.5च्या पॉइंटला जुळवून घ्यायचा हा पॉइंट आणि इकडे असं क्रॉसमध्ये जोडायचं। आता हे जे वाढवलेले दोन्ही अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि खाली 1.5 इंच आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आकार। अशा पद्धतीने इथे आपण 34 साईजची कटोरी वाढवून घेतलेली आहे। इथे पाव इंच, इथे 1.5 इंच परत। आता ही जशी आखली आहे तशी आपण कट करून घेत आहोत। अशा पद्धतीने इथे आपलं 34 साईज कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग झालेलं आहे। ही बॅक साईड आहे, ही कटोरीची साईड भाग आहे, ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी। अशा पद्धतीने 34 साईजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे। तर मैत्रिणींनो बघा, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी तुम्हाला यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।